बेपत्ता 5 वर्षीय मुलाचा पोलिसांनी 1.5 तासात घेतला शोध. कदीम जालना पोलिसांची तत्पर कारवाई. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध मोहीम यशस्वी. अज्ञात व्यक्ती नातेवाईक निघाल्याने मुलगा सुखरूप पालकांच्या स्वाधीन. आज दिनांक 19 गुरुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाणे हद्दीत बेपत्ता झालेल्या 5 वर्षीय मुलाचा अवघ्या 1.5 तासात शोध घेण्यात कदीम जालना पोलिसांना यश आलं आहे. 19 मार्च रोजी दुपारी सुमारे 3:30 वाजता फुकटनगर परिसरातील सिद्धिविनायक नगर जुना जालना येथून सम्यक रेड्डी वय 5 वर्ष हा खेळत असताना अज्ञात व्यक्ती त्याला घेऊन गेल्याची माहिती त्याची आई कोमल विजय रेड्डी यांनी पोलिसांना दिली. तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळी यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांकडून चौकशी करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती मुलाला घेऊन जात असल्याचं दिसून आलं. या आधारे पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवत मुलगा व संबंधित व्यक्तीचा शोध लावला. चौकशीत ती व्यक्ती मुलाची नातेवाईक असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर मुलगा सुखरूप पालकाच्या स्वाधीन करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिनकर मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राठोड, पोलीस नाईक किरण चेके, पोलीस नाईक बाबा गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल अशफाक शाह, किशोर तराळ, उमेश साबळे आणि संजय चव्हाण यांनी पार पाडली.